नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक 23 जुलै 2021च्या पत्रानुसार याही वर्षी 25% अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे. मागील वर्षी कोविड-19 या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे म्हणजेच सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरता शासनाने 25% अभ्यासक्रम कमी केला होता आणि याही वर्षी म्हणजे सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात सुद्धा मागील वर्षीचाच तोच अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये तुमच्या इयत्तेच्या सर्व विषयांचा कोणकोणता अभ्यास कमी करण्यात आलेला आहे, कोणते धडे कमी करण्यात आलेले आहेत किंवा कोणत्या ठराविक ऍक्टिव्हिटीज कमी करण्यात आलेल्या आहेत या तपशीलवार पाहणार आहोत. तर तुम्ही काय करायचंय, सगळी पुस्तकं घेऊन बसायचे किंवा वही घेऊन बसा आणि जो अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे त्याच्या पुढे तो टिक मार्क तुम्हाला करायचा आहे. आता अजून एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, ती अशी की हा जो अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे हा अभ्यासक्रम महत्वाचा नाही म्हणून तो कमी करण्यात आलेला आहे असं अजिबातच नाहीये. तो अभ्यासक्रम अतिशय महत्वाचा आहे, परंतु शिकवण्यास पुरेसा वेळ नाही, शाळा पूर्ण दिवस चालू शकणार नाही, म्हणून हा जो अभ्यासक्रम आहे हा विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी म्हणजे सेल्फ स्टडीसाठी सोडलेला आहे. जरी आपल्याला यावर्षी त्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार नाहीत तरी सुद्धा पुढील वर्षीच्या अभ्यासासाठी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी हा अभ्यासक्रम अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तो पूर्णपणे दुर्लक्षित न करता आपण वेळ मिळेल तसा तेव्हा तो अभ्यासक्रम आपल्या डोळ्याखालून घालायचा आहे, त्याचं स्वयं अध्ययन करायचं. तर या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीच्या सर्व विषयांचा कोणकोणता अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे हे आपण पाहूया. तर पहिल्यांदा पाहणार आहोत विषय कुमार भारती, प्रथम भाषा मराठी. तर त्याच्यामध्ये धड्यांमध्ये गद्यमध्ये धडा क्रमांक 5 गद्य क्रमांक 5 वसंत हृदय चैत्र, गद्य क्रमांक 14 काळे केस, गद्य क्रमांक 17 सोनाली आणि गद्य क्रमांक 18 निर्णय. त्यानंतर स्थूल वाचनामध्ये मनक्या पेरेण लागा हे कमी करण्यात आलेलं आहे. यावर आधारित कुठलेही प्रश्न वार्षिक परीक्षांमध्ये विचारले जाणार नाहीत. मात्र एक लक्षात ठेवायचं की वगळण्यात आलेल्या वरील घटकांना किंवा पाठांना जोडून असलेले व्याकरणाचे कोणतेही घटक किंवा कृती तसेच इतर भाषिक कृती इत्यादी वगळण्यात आलेले नाही. त्याचं अध्ययन होणं गरजेचं आहे. त्याच्या संदर्भातील प्रश्न तुम्हाला मूल्यमापनामध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढचा विषय आहे हिंदी लोकभारती. याच्यामध्ये पहिली इकाई जी आहे त्यामध्ये क्रमांक 2 कहाणी जी आहे लक्ष्मी हा पूर्ण पाठ. त्यानंतर 5 नंबर गोवा जैसा मैंने देखा हा पूर्ण पाठ. 7 नंबर खुला आकाश हा पूर्ण पाठ. 11 नंबरची कृषक गान ही कविता पूर्ण कविता. त्यानंतर दुसरी इकाई मधील क्रमांक 3 श्रम साधना आणि क्रमांक 8 अपनी गंध नहीं बेचूंगा ही पूर्ण कविता ही कमी करण्यात आलेला आहे. मात्र लक्ष्मी, त्यानंतर गोवा जैसा मैंने देखा, खुला आकाश आणि श्रम साधना याच्यामधील हे जे काही भाषाबिंदू आहेत, त्यानंतर उपयोजित लेखन आहे आणि व्याकरण जे आहे त्याच्याशी संबंधित याच्यावर मात्र तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ते मात्र कमी केलेलं नाही. त्यानंतर पुढचा विषय आपण पाहणार आहोत इंग्रजी माय इंग्लिश कोर्स बुक. यातलं काय काय कमी केलेले आहे आपण बघूया. चौथ्या युनिट मधील 4.2 भोली हा तो धडा आहे. त्यामधील वॉर्मिंग अप, टेक्स्ट, इंग्लिश वर्कशॉप 138 ते 140 पानावरील इंग्लिश वर्कशॉप पूर्णपणे कमी केलेला आहे. त्यानंतर 4.3 ओ कॅप्टन माय कॅप्टन ही जी पोयम आहे ही सगळी पोयम आणि त्यावर आधारित वर्कशॉप. त्यानंतर 4.5 जोन ऑफ आर्क हा जो धडा आहे त्यातला सगळा धडा टेक्स्ट, इंग्लिश वर्कशॉप आणि 161 ते 163 पानावरील सगळं इंग्लिश वर्कशॉप कमी केलेलं आहे. त्यानंतर 4.6 अ ब्रेव हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी हा जो धडा आहे यातील संपूर्ण धडा सगळं टेक्स्ट, त्यानंतर इंग्लिश वर्कशॉप पान नंबर 169 ते 171 वरील. ओके, तर हे सगळं काय केलेलं आहे, इंग्रजीचा एवढा अभ्यासक्रम हा पूर्णपणे कमी केलेला आहे. त्यानंतर आता आपण पाहूया पुढचा विषय भूगोल. त्यामध्ये प्रथम पाठ आहे क्षेत्रभेट. पान नंबर 2 वरील क्षेत्रभेटी दरम्यान सातत्याने कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्याल. त्याच पानावरील कडधान्याचे पीक व कमी पर्जन्य यांचा संबंध जोडा. पान नंबर 3 वरील बहुउद्देशीय धरण प्रकल्प याविषयी माहिती मिळवा.
त्याच पानावरील पर्जन्यमापक फरक वनस्पतींवरून समजतो. हे विधान योग्य वाटते का? पर्जन्यातील फरक आणखी कशावरून लक्षात येतो? हे कमी केले. पान नंबर 7 वरील समुद्रकिनारी गेल्यावर कोणती काळजी घ्यायची असते आणि भरती ओहोटीच्या वेळा समजून घेण्याची सोपी पद्धत कोणती? पान नंबर 8 वरील क्षेत्रभेटीच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्या गोष्टींची छायाचित्रे काढाल आणि क्षेत्रभेटी दरम्यान विविध प्रकारची माहिती तुम्ही कशी मिळवाल? हा भाग कमी करण्यात आलेला आहे. मात्र या भागावर अंतर्गत मूल्यमापनासाठी हा भाग विचारात घेतला जाऊ शकतो, विचारात घ्यायचा आहे असं शिक्षकांना सांगितले गेलेलं आहे या पत्राद्वारे. त्याच धड्यामधील क्षेत्रभेटीचा अहवाल कोणत्या मुद्द्यांच्या आधारे तयार कराल? हा भाग वगळण्यात आलाय. त्यानंतर धडा दुसरा आहे स्थान व विस्तार. पान नंबर 10 कॉलम 2 त्यातील आकृती 2.1 च्या सहाय्याने टिंबटिंब ते 25° पूर्व रेखावृत्त हा भाग कमी केलाय. त्यानंतर 10 व 11 पानावरील कॉलम नंबर 2 आणि 1 मधील आकृती 2.1 चे निरीक्षण करा आणि तक्ता पूर्ण करा हा भाग कमी केलाय. पान नंबर 11 वरील कॉलम 2 मधील तक्ता पूर्ण करा आकृती 2.2 च्या सहाय्याने तक्ता पूर्ण करा हा भाग कमी केलाय. पान नंबर 12 वरील कॉलम 2 आकृती 2.3 मधील पुढील घटक दाखवा, दिशादर्शक दाखवा हा भाग कमी केलाय. पान नंबर 13 वरील कॉलम पहिला पहा बरे जमते का हा कमी केलाय. त्यानंतर तिसरा धडा आहे प्राकृतिक रचना व जलप्रणाली. यातला 16वा पान जे आहे त्यातील कॉलम 1 व 2 मधील सांगा पाहू. 19 पानावरील 1 व 2 कॉलम मधील करून पहा हा भाग कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर धडा चौथा हवामान. यातील पान नंबर 27 वरील पहिल्या कॉलम मधील सांगा पाहू आणि त्याच पानावरील कॉलम 2 वरील पहा बरे जमते का हा भाग कमी केलाय. पान नंबर 28 वरील 1 व 2 कॉलम मधील सांगा पाहू आणि 29 पानावरील दुसऱ्या कॉलम मधील जरा डोके चालवा हा भाग कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर त्याच धड्यामधील 31वे पान त्यातला पहिला कॉलम पहा बरे जमते का आणि त्याच पानावरील दुसरा कॉलम पहा बरे जमते का हा भाग कमी केला. धडा क्रमांक 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी. त्यातलं 35व्या पानावरील पहिला व दुसरा कॉलम मधील भारत व वन्यजीवन, 36व्या पानावरील दुसऱ्या कॉलम मधील पहा बरे जमते का आणि त्याच पानावरील जरा डोके चालवा हा भाग कमी केलेला आहे. धडा आहे 6वा लोकसंख्या. यातलं 39वे पान कॉलम दुसरा जरा डोके चालवा, 40वे पान पहा बरे जमते का, 41वे पान पहिला कॉलम करून पहा, 43वे पान पहिला कॉलम जरा डोके चालवा, 44 पानावर दुसऱ्या कॉलम मधील करून पहा, त्याच कॉलम मधील जरा डोके चालवा आणि परत त्याच कॉलम मधील पहा बरे जमते का हा भाग कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर धडा 7वा मानवी वस्ती. पान नंबर 46 कॉलम पहिला जरा विचार करा, पान नंबर 46 कॉलम दुसरा थोडे आठवूया, पान नंबर 47 कॉलम 1 करून पहा आणि पान नंबर 50 कॉलम 1 जरा डोके चालवा हा भाग कमी केलेला आहे. त्यानंतर धडा 8वा अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. पान नंबर 52 वरील पहा बरे जमते का हा भाग कमी केलेला आहे. त्याच पानावरील पहिला कॉलम आहे करून पहा, दुसऱ्या कॉलम मध्ये आहे थोडे आठवूया, 53 पानावर दुसऱ्या कॉलम मध्ये जरा विचार करा, त्याच पानावर दुसऱ्या कॉलम मध्ये नकाशाची मैत्री हा भाग तक्ता पूर्ण कमी केलेला आहे. 55 पानावरती पहिला कॉलम थोडे आठवूया, त्याच पानावर दुसऱ्या कॉलम मध्ये पहा बरे जमते का, 56 पानावरील पहिल्या कॉलम मधील करून पहा, 58 पानावरील पहिल्या कॉलम मधील जरा डोके चालवा. त्यानंतर पुढचा धडा आहे क्रमांक 9 पर्यटन वाहतूक व संदेशवहन. त्यातील 61 क्रमांक पान नंबर 61 कॉलम पहिला करून पहा, त्याच पानावरील कॉलम दुसरा सांगा पाहू, त्यानंतर 63 पानावरील नकाशाची मैत्री आणि त्याच पानावरील जरा विचार करा हा भाग कमी केलेला आहे. धडा पान क्रमांक 65 कॉलम दुसरा पहा बरे जमते का, त्यानंतर 65 आणि 66 पान कॉलम दुसरा करून पहा, कॉलम पहिला वेळेतील फरकांची गणना मिनिटांमध्ये करा. त्यानंतर 67 पानावरील दुसरा कॉलम जरा विचार करा हा भाग भूगोलासाठी एवढा कमी केलेला आहे. मात्र अगोदर सांगितल्याप्रमाणे अंतर्गत मूल्यमापनासाठी याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता आपण इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयामध्ये काय कमी केलेलं आहे ते पाहूया. या ठिकाणी मूळ घटक आणि प्रकरणं दाखवलेली आहेत आणि आपल्याला परीक्षेसाठी जो कोणता अभ्यासक्रम आहे तो हा आहे. याच्यामध्ये जी प्रकरणं वगळलेली आहेत ती आपल्याला या ठिकाणी नाहीयेत. त्यामुळं कोणकोणती प्रकरणं आपल्याला परीक्षेसाठी आहेत हे आपण बघूया. प्रकरण क्रमांक 1 इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, प्रकरण क्रमांक 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा, त्यानंतर उपयोजित इतिहास, प्रसार माध्यमे आणि इतिहास, खेळ आणि इतिहास, पर्यटन आणि इतिहास आणि ऐतिहासिक ठेव्यांचं जतन एवढी प्रकरणं आपल्याला
या परीक्षेसाठी असणार आहे आणि याच्यामध्ये जे दिसत नाहीये ते तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमातनं वगळण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण पाहूया राज्यशास्त्र. या राज्यशास्त्रामधील हा जो अभ्यासक्रम आहे हा वगळलेल्या प्रकरणांसहित आहे आणि या ठिकाणी कोणते प्रकरणं वगळलेली आहेत ते सोडून हा अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळं भारतीय लोकशाही पुढील आव्हाने हे जे प्रकरण आहे ते कमी केलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी जाणवतंय. तर संविधानाची वाटचाल, निवडणूक प्रक्रिया, राजकीय पक्ष दोन्ही पण आणि सामाजिक व राजकीय चळवळी ही प्रकरणं आपल्याला राज्यशास्त्रामध्ये अभ्यासायची आहेत. त्यानंतर आता पाहूया आपण गणित भाग 1. आता जरी तुम्ही सेमी इंग्लिशचे विद्यार्थी असाल तरी सुद्धा प्रकरण क्रमांक, ओळीचा क्रमांक आणि पान क्रमांक हे सगळे सारखंच आहे. त्यामुळं तुम्ही याच्यावरून आपल्या सेमी इंग्रजीच्या पुस्तकांमध्ये सुद्धा खुणा करून घेऊ शकता. भाग क्रमांक आहे 1. प्रकरण 2 चलातील रेषीय समीकरणे. त्यातलं एकसामायिक रेषीय समीकरणे पृष्ठ क्रमांक 2 वरून 4थ्या ओळीपासून पूर्ण पृष्ठ दोन्ही स्तंभात कमी केलेलं आहे. त्यानंतर पान नंबर 3 उदाहरण 2 वरून ओळ 1 ते 17. पान नंबर 4 सराव संच 1.1 मधील उदाहरण क्रमांक 1. पान नंबर 5 उदाहरण संच 1.1 मधील उदाहरण 2 आणि त्यातील उदाहरणे 1, 2, 3, 4, 5 आणि 6. त्यानंतर 2 चलांतील रेषीय समीकरणांत रूपांतर करण्याजोगी समीकरणे. पान नंबर 16 वरून 15 ते 20 ओळी. पान नंबर 17, 18 पूर्ण पृष्ठ. 19 पानावरील कृती. 19 पानावरील सराव संच 1.4 संपूर्ण कमी केलेला आहे. त्यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह 1. 28 पान नंबर त्यातील उदाहरण क्रमांक 6 मधील संपूर्ण उदाहरणं कमी केलेली आहेत. त्यानंतर दुसरं प्रकरण आहे वर्ग समीकरणे. पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण सोडवणे. पान नंबर 37 वरून 7व्या ओळीपासून पूर्ण खालचं पृष्ठ कमी केलेलं आहे. 38वा पूर्ण पृष्ठ. 39व्या पानावरील उदाहरण क्रमांक 2 वरून 1 ते 9 ओळी. त्याच पानावरील सराव संच 2.3 मधील संपूर्ण उदाहरणे कमी केलेली आहेत. त्यानंतर अधिक माहितीसाठी पान नंबर 42 हे पूर्ण पान कमी केलेलं आहे. पान नंबर 43 कृती पूर्ण वर्ग पद्धतीने नको. त्यानंतर वर्ग समीकरणाची मुळे व सहगुणक यांच्यातील संबंध पान क्रमांक 46, 47 पूर्ण पृष्ठे कमी केलेली आहेत, पानं कमी केलेली आहेत. पान नंबर 49 हे लक्षात ठेवूया वरून ओळ क्रमांक 2 ते 4. पान नंबर 49 सराव संच 2.5 मधील उदाहरण क्रमांक 1 त्यातील उदाहरण 3. पान नंबर 50 2.5 मधील उदाहरण 5 व उदाहरण 6. त्यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 पान नंबर 53 त्यातील उदाहरण क्रमांक 1 मधील 6वे उदाहरण कमी केलेलं आहे. पान नंबर 54 संकीर्ण प्रश्नसंग्रहातील 2 मधील उदाहरण 10वे. त्यानंतर अंकगणिती श्रेणी तिसरा धडा, चौथा धडा यातलं काहीही कमी केलेलं नाही. चौथ्या धड्यातलं जे अर्थनियोजन जे आहे त्याच्यामधील अधिक माहितीसाठी पान नंबर 94 आपसमेळ योजना. पान नंबर 96 एकात्मिक वस्तू व सेवा कर हे भाग कमी केलेले आहेत. त्यानंतर शेअर्स, म्युच्युअल फंड 97 पान ते 108 पान हे सगळं 97 ते 108 पान कमी केलेलं आहे. त्यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह 4B पान नंबर 111 ते 112 हा 4B हा संपूर्ण प्रश्नसंच कमी केलेला आहे. संभाव्यता ह्या पाठातील काही कमी केलेलं नाहीये. त्यानंतर सांख्यिकी या पाठामधील पाहूया आपण आता वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्य. पान नंबर 132 गृहीत मध्य पद्धती वरून 16व्या ओळीपासून शेवटपर्यंत सगळं पान. पान नंबर 133 ते 137 हे सगळं पान नंबर 133 ते 137 संपूर्ण पानं कमी केलेली आहेत. पान नंबर 138 वरील सराव संच 6.1 त्यातील 2, 4, 5, 6 हे उदाहरण. त्यानंतर वृत्तलेखाचे वाचन पान नंबर 159 ते 60 पूर्ण पानं कमी केलेली आहेत. पान नंबर 161 वरील वरून 5वी ओळ. पान नंबर 164 वरील 6.6 या संचातील उदाहरण 5वे व 6वे. त्यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 त्यातील 165 पानावरील उदाहरण क्रमांक 1 मधील उदाहरण 2 व 4. पान नंबर 167 उदाहरण 14वे. पान नंबर 168 उदाहरण 16वे. त्यानंतर आपण आता पुढचा विषय बघूया गणित भाग क्रमांक 2.
प्रकरणाचं नाव आहे समरूपता. पान नंबर 8 वरून ओळ क्रमांक 14 ते 21. पान नंबर 9 संपूर्ण पान. पान नंबर 10 त्रिकोणाच्या कोणदुभाजकाच्या प्रमेयास व्यत्यास 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म व त्यावरील प्रमेय. हे सगळं पान, हे 10 नंबरचं पूर्ण पान कमी केलेलं आहे. पान नंबर 11 वरून ओळ क्रमांक 9 ते ओळ क्रमांक 19. पान नंबर 12 वरून ओळ क्रमांक 10 ते 24. 13 पानावरील वरून ओळ क्रमांक 1 ते 9 आणि 1.2 या संचातील उदाहरण 1 त्यातील 1, 2, 3 ही उदाहरणे. पान नंबर 14-15 मध्ये वरील उदाहरण क्रमांक 3, 5, 6, 7, 8, 9 आणि 11. पान नंबर 28 व 29 वरील संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 त्यातील उदाहरण क्रमांक 8, 9 व 10 कमी केलेले आहेत. त्यानंतर पायथागोरसचे प्रमेय हे जे प्रकरण आहे त्यातील 40 ते 42 पानं, पूर्ण 40, 41 आणि 42 सगळी पानं कमी केलेली आहेत. 43 पानावरील 2.2 हा जो संच आहे त्यातील 1 ते 5 उदाहरणं. पान नंबर 44 बहुपर्यायी प्रश्न उदाहरण क्रमांक 6. पान नंबर 45 उदाहरण क्रमांक 8, 9, 12. पान नंबर 46 उदाहरण क्रमांक 17 आणि 18. त्यानंतर तिसरं प्रकरण आहे वर्तुळ. त्यातलं उदाहरण पान क्रमांक 75. त्यातील स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय वरून ओळ क्रमांक 5 ते ओळ क्रमांक 23. पान नंबर 76 ते 82 पूर्ण पानं कमी केलेली आहेत. 83 पानावरील संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 उदाहरण 1 मधील उपप्रश्न 7वा. 87 पानावरील उदाहरण क्रमांक 13-15. 88 पानावरील उदाहरण क्रमांक 16-18. 89 पानावरील उदाहरण क्रमांक 22. 90 पानावरील उदाहरण क्रमांक 24. त्यानंतर पुढील प्रकरण आहे निर्देशक भूमिती. पान नंबर 116 त्यावरील वरून ओळ क्रमांक 10 ते 26. त्यानंतर 117 ते 121 पूर्ण पानं कमी केलेली आहेत. पान नंबर 122 वरून ओळ क्रमांक 1 ते 4. त्यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 त्यातील उदाहरण क्रमांक 1 मधील उपप्रश्न 4 आणि उदाहरण क्रमांक 2 मधील उदाहरण 1, 2 आणि 3. 123 पानावरील उदाहरण क्रमांक 9, 10 आणि 22. त्यानंतर पुढचं प्रकरण आहे महत्व मापन. प्रकरण क्रमांक 7. पान नंबर 156 ते 159 पूर्ण पानं कमी केलेली आहेत. पान नंबर 160 उदाहरण क्रमांक 3, 4, 5 वरून ओळ क्रमांक 1 ते 11. त्यानंतर 161 पानावरील उदाहरण क्रमांक 10 हे कमी केलेलं आहे. त्यानंतर आपण पाहूया आता संस्कृत. जर तुमची संपूर्ण संस्कृत असेल 100 मार्कांची तर काय काय कमी केलेलं आहे आपण बघूया. 50 ते 52 पान धेनोर व्याघ्रः पलायते हे जे गद्य आहे त्या पूर्ण पाठ व त्यावरील स्वाध्याय. 60 ते 61 पानावरील नदी सुक्तम हा पूर्ण पाठ व त्यावरील स्वाध्याय. 62 ते 64 पानावरील जटायू शौर्यम हा पूर्ण पाठ व स्वाध्याय. 69 ते 70 पानावरील अभ्यासपत्रम पाठ क्रमांक 9 त्यावर आधारित सर्व प्रश्न क्रमांक 1, 2, 3, 4, 5 मधील सर्व प्रश्न. पाठ 11 वर आधारित प्रश्न क्रमांक 4 मधील सर्व समास हा आशय वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पान नंबर 105 लेखन कौशलम निबंध लेखनम. निबंध लेखनाच्या एकूण 7 निर्धारित विषयांपैकी मम प्रियम पुस्तकम, भारतीयम प्रसिद्धम स्थलम हे 2 विषय वगळलेले आहेत. ओके. त्यानंतर 107 पानावरील लेखन कौशलम चित्रवर्णनम. त्यामधील चित्रवर्णनाच्या एकूण 9 निर्धारित विषयांपैकी ध्वजवंदनम त्यानंतर सायंकाल हे 2 विषय वगळलेले आहेत. त्यानंतर जर तुमचं संयुक्त हिंदी असेल तर त्यासाठी पान क्रमांक 44 ते 45 वरील नदी सुक्तम हा पूर्ण पाठ व त्यावर आधारित स्वाध्याय. पान नंबर 61 ते 62 वरील मानवता धर्म हा पूर्ण पाठ व स्वाध्याय. आणि पान क्रमांक 63 वरील अभ्यासपत्रम 4 पाठ क्रमांक 11 व आधारित सर्व प्रश्न क्रमांक 1, 2, 3, 4 मधील सर्व प्रश्न हे वगळण्यात आलेले आहेत. मात्र एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की वगळण्यात आलेल्या वरील घटकांना किंवा पाठांना जोडून असलेले व्याकरणाचे घटक, कृती म्हणजे व्याकरणाची उजळणी, नवीन व्याकरण तसेच इतर भाषिक कृती इत्यादी वगळण्यात आलेले नाही. त्याचं अध्ययन अध्यापन होणार आहे आणि यथावकाश मूल्यमापन सुद्धा होणार आहे. आता आपण पाहणार आहोत विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1. काय काय अभ्यासक्रम कमी केलेला आहे. आता मागाशी सांगितल्याप्रमाणे जरी तुम्ही सेमी इंग्लिशची मुलं असला तरी प्रकरण क्रमांक
पृष्ठ क्रमांक, ओळ क्रमांक हे सारखंच आहे. त्यामुळे त्यावर आधारित तुम्ही पुस्तकांमध्ये खुणा करून घेऊ शकता. प्रकरण क्रमांक 1 गुरुत्वाकर्षण, पान नंबर 1 त्यावरील चौकट, पान नंबर 2 वरील चौकट, पान नंबर 2 वरील पहिल्या कॉलम मधील वरून 12वी ओळ, पान नंबर 4 वरील चौकट, पान नंबर 5 वरील वरून 6वी ओळ ते खालून 6वी ओळ, त्यानंतर त्याच पानावरील चौकट, जरा डोके चालवा. पान नंबर 6 वर 2 चौकटी आहे, जरा डोके चालवा. माहित आहे का तुम्हाला? पान नंबर 7 वरील वरून पहिली ओळ, पान नंबर 9 वरील वरून 18वी ओळ आणि त्याच पानावरील चौकट बोली भाषेत आपण. त्यानंतर पान नंबर 10 वरील चौकट, पान नंबर 11 वरील चौकट, पान नंबर 14 वरील चौकट. माहित आहे का तुम्हाला? धडा दुसरा मूल्यद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, पृष्ठ क्रमांक 16 वरून 5वी ओळ, पान नंबर 16 वरून 10वी ओळ, त्याच पानावरील तक्ता 2.1, पान नंबर 17 वरील चौकट, त्याच पानावरील तक्ता 2.2, पान नंबर 18 वरील चौकट परिचय शास्त्रज्ञांचा, पान नंबर 19 वरील चौकट, पान नंबर 21 वरील चौकट, जरा डोके चालवा. पान नंबर 22 वरून 13वी ओळ आणि चौकट. माहित आहे का तुम्हाला? पान नंबर 23 वरील तक्ता 2.7, 24व्या पानावरील वरून 9वी ओळ, त्यानंतर 27व्या पानावरील चौकट इंटरनेट माझा मित्र आणि त्याच पानावरील दुसरी चौकट इंटरनेट माझा मित्र, खालील चौकट दुसरी जी आहे ती 28 पानावरील. माहित आहे का तुम्हाला ही चौकट? त्यानंतर धडा तिसरा आहे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, पान नंबर 30 वरून चौथी ओळ, त्याच पानावरील वरून 11वी ओळ, पान नंबर 30 वरील तक्ता क्रमांक 3.1, पान नंबर 31 वरील तक्ता 3.3 खालील, 33व्या पानावर वरून 8वी ओळ, खालून दुसरी ओळ आणि खालून पहिली ओळ, 35व्या पानावरील वरून 18वी ओळ, 36व्या पानावरील वरून 20वी ओळ आणि त्याच पानावरील वरून 26वी ओळ कमी केलेली आहे. त्यानंतर पान नंबर आहे 37, खालून 12वी ओळ, पान नंबर 39 वरून दुसरी ओळ, त्याच पानावरील खालून 14वी आणि खालून 11वी ओळ, पान नंबर 41 वरील चौकट, पान नंबर 42 वरील 2 चौकटी आहेत. माहित आहे का तुम्हाला? आणि जरा डोके चालवा. पान नंबर 43 वरील वरून पहिली ओळ, पान नंबर त्याच पानावरील चौकट. माहित आहे का तुम्हाला? पान नंबर 44 खालील पहिली ओळ, खालून पहिली ओळ आणि पान नंबर 46 वरील खालून पहिली ओळ. त्यानंतर पुढचा धडा आहे चौथा विद्युत धारेचे परिणाम. यामध्ये पान नंबर आहे 47 वरून 5वी ओळ, त्याच पानावरील वरून 8वी ओळ आणि वरून 13वी ओळ. पान नंबर 48 विचार करा ही चौकट. पान नंबर 49 नेहमी लक्षात ठेवा आणि शोध घ्या ही चौकट. पान नंबर 50 माहित आहे का तुम्हाला ही चौकट? त्यानंतर त्याच धड्यामधील पान नंबर 51 कॉलम 1 व 2 उदाहरण 1 व 2, पान नंबर 52 वरील चौकट, 2 चौकटी आहेत, परिचय शास्त्रज्ञांचा आणि नेहमी लक्षात ठेवा. पान नंबर 57 वरून पहिली ओळ, पान नंबर 58 परिचय शास्त्रज्ञांचा ही चौकट, पान नंबर 59 वरून पहिली ओळ, पान नंबर 60 वरून 18वी ओळ. पुढचा धडा आहे उष्णता, 5वा धडा आहे. पान नंबर 62 वरून 13वी ओळ, पान नंबर 67 परिचय शास्त्रज्ञांचा ही चौकट, पान नंबर 69 जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची ही चौकट, पान नंबर 70 आणि 71 उदाहरण तिसरं पूर्ण उदाहरण, पान नंबर 72 कॉलम 2 कृती 2 त्याच पानावरील कृती 3. पुढचा धडा आहे 6वा प्रकाशाचे अपवर्तन. त्या धड्यामधील पान नंबर 75 हा जो तक्ता आहे त्यातील उजवीकडून 3 ते 6 स्तंभ हे कमी करण्यात आलेले आहेत. त्यानंतर पान नंबर 76 तोच धडा, वरून दुसरी ओळ, पान नंबर 77 खालून 5वी ओळ. पुढचा धडा आहे 7वा भिंगे व त्याचे उपयोग, पान नंबर 82 करून पहा 1 ते 7 पूर्ण कमी केलेला आहे. पान नंबर 87 माहित आहे का तुम्हाला ही चौकट? पान नंबर 90 खालून 9वी ओळ कमी करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा धडा आहे धातू विज्ञान, पान नंबर 93 वरील वरून 8वी ओळ आणि वरून 15वी ओळ, पान नंबर 94 वरील माहित आहे का तुम्हाला ही चौकट? त्याच पानावरील वरून 8वी ओळ, पान नंबर 95 वरून पहिली ओळ, पान नंबर 96 वरून 14वी ओळ, पान नंबर 98 खालून 7वी ओळ. त्याच धड्यामधील पान नंबर 101 इंटरनेट माझा मित्र ही चौकट, पान नंबर 102 माहित आहे का तुम्हाला ही चौकट? पान नंबर 105 वरती 2 चौकटी आहेत, माहित आहे का तुम्हाला? आणि माहिती मिळवा. पान नंबर 108 वर सुद्धा 2 चौकटी आहेत, माहित आहे का तुम्हाला? आणि माहिती मिळवा. पुढचं प्रकरण आहे 9 कार्बनी संयुगे.
धडा क्रमांक पान नंबर 110 वरून 5वी ओळ. त्याच पानावरील दुसऱ्या कॉलम मधील चौकट सांगा पाहू. पान नंबर 112 चौकट जी आहे माहित आहे का तुम्हाला? पान नंबर 116 दुसऱ्या कॉलम मधील चौकट जी आहे ती कमी केलेली आहे. पान नंबर 127 पहिला कॉलम मधील चौकट. पान नंबर 128 विज्ञान कुपी नावाची चौकट. पान नंबर 131 132 आणि 133 एक आणि दोन कॉलम त्यातला तक्ता व आशय हे कमी केलेलं आहे. महारेणू व बहुवारिके पूर्ण रचना सूत्र लिहा पर्यंत. धडा आहे 10वा अवकाश मोहिमा. पान नंबर 135 त्यातली माहित आहे का तुम्हाला? ही चौकट कमी केलेली आहे. त्यानंतर पान नंबर 135 वरील थोडे आठवा आणि सांगा पाहू या चौकटी. पान नंबर 136 वरील जोड माहिती तंत्रज्ञानाची ही चौकट. पान नंबर 139 वरील माहित आहे का तुम्हाला ही चौकट? आणि 1 आणि 2 कॉलम मधील संपूर्ण उदाहरण 1 व 2. पान नंबर 141 वरील माहित आहे का तुम्हाला ही चौकट? पान नंबर 142 वरील चौकट आणि पान नंबर 143 वरील परिचय शास्त्रज्ञांचा ही चौकट कमी करण्यात आलेली आहे. त्यानंतर आता आपण पाहूया विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 त्यातलं काय कमी केलेलं आहे. धडा पहिला अनुवांशिकता आणि उत्क्रांती. पान नंबर 1 कॉलम 1 खालून चौथी ओळ. पान नंबर 3 कॉलम 1 तिसरा परिच्छेद थर्ड पॅराग्राफ पूर्ण कमी केलेला आहे. त्याच पानावरील दुसऱ्या कॉलम मधील चौकट. पान नंबर 4 पहिल्या कॉलम मधील चौकट सांगा पाहू आणि जोड माहिती तंत्रज्ञानाची. पान नंबर 5 पहिल्या कॉलम मधील चौकट. पान नंबर 6 पहिल्या कॉलम मधील चौकट विलार्ड लिबी या शास्त्रज्ञाची माहिती आहे. त्यानंतर पान नंबर 8 वर 3 चौकटी आहे पहिल्या कॉलम मध्ये. त्या तीनही चौकटी कमी करण्यात आलेल्या आहे. त्यामध्ये इंटरनेट माझा मित्र आणि परिचय शास्त्रज्ञांचा हे 2 चौकटी आहेत त्याच्या. पान नंबर 9 वरती पहिल्या कॉलम मध्ये आकृती क्रमांक 1.12 हे कमी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा धडा आहे सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 1. पान नंबर 12 वरील पहिली चौकट. त्याच पानावर पुढच्या चौकटी आहेत. थोडे आठवा, जरा डोके चालवा, थोडे आठवा या कमी केलेल्या आहेत. पान नंबर 13 वरील निरीक्षण करा आणि सांगा पाहू. पान नंबर 14 वरील दुसऱ्या कॉलम मधील चौकट एटीपी. पान नंबर 15 वरील परिचय शास्त्रज्ञांचा ही चौकट. पान नंबर 16 वर 2 चौकटी आहेत. सांगा पाहू हे नेहमी लक्षात ठेवा. पान नंबर 17 वर 3 चौकटी आहेत पहिल्या कॉलम मध्ये. जरा डोके चालवा, इंटरनेट माझा मित्र आणि सांगा पाहू या सगळ्या कमी केलेल्या आहेत. पान नंबर 18 वर पहिल्या कॉलम मधील चौकट थोडे आठवा. पान नंबर 20 वरती पहिल्या कॉलम मध्ये 3 आणि दुसऱ्या कॉलम मध्ये 1 अशा 4 चौकटी आहेत. करून पहा, जरा डोके चालवा, जोड माहिती तंत्रज्ञानाची, पुस्तके माझे मित्र हे सगळं कमी केलंय. त्यानंतर धडा प्रकरण 3 सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 2. पान नंबर 22 पहिल्या कॉलम मधील थोडे आठवा ही चौकट. त्यानंतर पान नंबर 24 वरील खालून दुसरा परिच्छेद, खालून सेकंड पॅराग्राफ. ओके. 25व्या पानावरील पहिली चौकट करून पाहूया. 26व्या पानावरील पहिल्या कॉलम मधील चौकट. 27व्या पानावर 2 चौकटी आहेत माहित आहे का तुम्हाला? आणि ओळ क्रमांक 1 ते 10 हे कमी करण्यात आलेलं आहे. आणि 27व्या पानावरील अजून एक चौकट आहे जोड माहिती तंत्रज्ञानाची ही कमी केलेली आहे. पान नंबर 28 पहिल्या कॉलम मधील चौकट. पान नंबर 29 दुसऱ्या कॉलम मधील चौकट. पान नंबर 30 पहिल्या कॉलम मधील चौकट आणि पहिल्या कॉलम मधील शेवटचा परिच्छेद विकास व जन्म डेव्हलपमेंट अँड बर्थ हा कमी केलेला आहे. पान नंबर 31 वरील दुसऱ्या कॉलम मधील चौकट. पान नंबर 33 वरील पहिल्या कॉलम मधील चौकट इंटरनेट माझा मित्र. पान नंबर 34 वरील पहिल्या कॉलम मधील ओळ क्रमांक 1 ते 5 आणि एक चौकट आहे माहित आहे का तुम्हाला? हे कमी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा धडा आहे पर्यावरणीय व्यवस्थापन. या प्रकरणामधील पान क्रमांक 36 पहिल्या कॉलम मधील चौकट. पान नंबर त्याच पानावरील पहिल्या कॉलम मधील चौकट. पहिली चौकट आहे थोडे आठवा, दुसरी चौकट आहे विचार करा व सांगा, थिंक अँड आन्सर. त्यानंतर 37व्या पानावरील पहिल्या कॉलम मधील ओघ तक्ता फ्लो चार्ट आणि 38व्या पानावरील चौकट थोडे आठवा हे कमी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर धडा तोच आहे. पान नंबर 47 पहिल्या कॉलम मधील चौकट. पान नंबर 49 परिच्छेद 2 पासून कमी केलेला आहे. त्याच पानावरील पहिल्या कॉलम मधील चौकट जोडत माहिती तंत्रज्ञानाची. पान नंबर 50 दुसऱ्या कॉलम मधील चौकट. पान नंबर 51 वरती 2 चौकटी आहेत इंटरनेट माझा मित्र आणि तुलना करा. पान नंबर 52 वरील
पहिल्या कॉलम मधील चौकट भारतातील काही प्रमुख. पान नंबर 53 वरील ओळ क्रमांक 1 ते 28 आणि एक चौकट आहे दुसऱ्या कॉलम मध्ये ती चौकट. पान नंबर 54 वरील पहिल्या कॉलम मधील चौकट, पान नंबर 55 वरील पहिल्या कॉलम मधील चौकट, पान नंबर 56 वर दुसऱ्या कॉलम मध्ये एक चौकट आहे आणि पहिल्या कॉलम मध्ये आकृती क्रमांक 5.22 कमी केलेला आहे. त्यानंतर 57व्या पानावरील 57व पान हे संपूर्ण पृष्ठ कमी केलेलं आहे. आकृती 5.23 मध्ये ते टिंबटिंब चा उपयोग केला जातो. त्यानंतर पान क्रमांक 58 वर पहिल्या कॉलम मधील चौकट, पान नंबर 59 वरील पहिल्या कॉलम मधील चौकट कमी केलेला आहे. पुढचा धडा आहे प्राण्यांचे वर्गीकरण. पान नंबर 61 पहिल्या कॉलम मधील चौकट, पान नंबर 62 वरील परिच्छेद 1 परिच्छेद 2 पहिल्या कॉलम मधील, पान नंबर 63 वरील शेवटचा परिच्छेद, पान नंबर 64 वरील परिच्छेद 1 ते 4. 65 पानावरील पहिल्या कॉलम मधील चौकट निरीक्षण करा. पान नंबर 66 वरील पृष्ठ क्रमांक 65 ते 66 वरील पहा, आतापर्यंत आपण अभ्यासलेला टिंबटिंब ते उदाहरण वलई प्राणी संघातील गांडूळ इथपर्यंत हे कमी केलेलं आहे. पान नंबर 68 वर 2 चौकटी आहेत, माहित आहे का तुम्हाला? ऐकावे ते नवलच. पान नंबर 69 वरती 2 चौकटी आहेत पहिल्या कॉलम मध्ये, इंटरनेट माझा मित्र, माहिती मिळवा. पान नंबर 70 वर 3 चौकटी आहेत पहिल्या कॉलम मध्ये, विचार करा, ऐकावे ते नवलच, पुस्तके माझे मित्र. पान नंबर 71 वरील पहिल्या कॉलम मधील चौकट, पान नंबर 74 आणि 75 वर सुद्धा पहिल्या कॉलम मध्ये जी चौकट आहे ती कमी करण्यात आलेली आहे. त्यानंतर त्याच धड्यामधील 75 पानावरील दुसऱ्या कॉलम मधील चौकट आणि पहिल्या कॉलम मधील चौकट हे नेहमी लक्षात ठेवा आणि पुस्तके माझे मित्र हे कमी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर धडा आहे पुढचा 7वा, ओळख सूक्ष्म जीवशास्त्राची. पान नंबर 77 पहिल्या कॉलम मधील शेवटचा परिच्छेद. 78 पानावरील 2 चौकटी पहिल्या कॉलम मधील, विचार करा, माहित आहे का तुम्हाला? पान नंबर 80 त्यावरील तक्ता. 81 पानावरील 2 चौकटी, जरा डोके चालवा, शोध घ्या. 82 पानावरील चौकट पहिल्या कॉलम मधील, 83 पानावरील आणि 84 पानावरील पहिल्या कॉलम मधील चौकट. त्यानंतर 85 पानावरील सुद्धा पहिल्या कॉलम मधील चौकट वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा धडा आहे पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान. त्यातील 88व्या पानावरील दोन्ही चौकटी पहिल्या कॉलम मधील, 89व्या पानावरील सुद्धा पहिला परिच्छेद पहिल्या कॉलम मधील आणि पहिल्या कॉलम मधील चौकट, जरा डोके चालवा, कमी केलेले आहे. 90व्या पानावरील पहिल्या कॉलम मधील चौकट, इंटरनेट माझा मित्र, हे कमी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर 91व्या पानावर 2 चौकटी आहेत, हे नेहमी लक्षात ठेवा, थोडे आठवा, पहिल्या कॉलम मधील ते कमी केलेले आहे. 92 पानावरील पहिल्या कॉलम मधील चौकट, 93, 94, 95 या सगळ्या पानांवरील, 96 ते 97 या पानांवरील, 92 ते 97 पानावरील पहिल्या कॉलम मधील ज्या चौकटी आहेत त्या सगळ्या चौकटी काय केलेल्या आहेत? कमी केलेल्या आहेत. त्यानंतर धडा 9वा, सामाजिक आरोग्य. त्यामध्ये सुद्धा 101 पानावरील पहिल्या कॉलम मधील चौकट, 103 पानावर 2 चौकटी आहेत, विचार करा, तुलना करा, पहिल्या कॉलम मध्ये त्या कमी केलेल्या आहेत. 104 पानावरील पहिल्या कॉलम मधील चौकट, 105 पानावर 2 चौकटी आहेत पहिल्या कॉलम मधील चौकट, इंटरनेट माझा मित्र, आणि 105 पानावरील पहिल्याच कॉलम मधला परिच्छेद क्रमांक 4 सायबर गुन्हे हा भाग कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर त्याच धड्यामधील पान नंबर 106 पहिल्या कॉलम मधील चौकट, पान नंबर 107 पहिल्या कॉलम मधील चौकट. आता आपण शेवटचा धडा पाहत आहोत, आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये 109 पानावरील पहिल्या कॉलम मधील चौकट थोडे आठवा. 110 पानावरील चर्चा करा पहिल्या कॉलम मधील, 111 मधील विचार करा, 113 पानावरील आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे चौकट क्रमांक कॉलम 1 मधील चौकट. त्यानंतर 115 पानावरती जी चौकट आहे पहिल्या कॉलम मध्ये करून पाहूया ती चौकट. त्यानंतर त्याच कॉलम मधील परिच्छेद क्रमांक 2 आणि त्याच कॉलम मधील माहिती मिळवा ही चौकट. 116 पानावरती पहिल्या कॉलम मध्ये 2 चौकटी आहेत, इंटरनेट माझा मित्र, कोण काय करते, दोन्ही चौकटी कमी केलेल्या आहेत. त्यानंतर पान 117 वरील पहिल्या कॉलम मधील 2 चौकटी निरीक्षण करा आणि तक्ता पूर्ण करा. पान नंबर 118 वरील पहिल्या कॉलम मधील माहिती मिळवा आणि 119 पानावरील 2 चौकटी आहेत पहिल्या कॉलम मध्ये, इंटरनेट माझा मित्र, आणि लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे एवढा अभ्यासक्रम आपला या वर्षीच्या 10वीच्या अभ्यासक्रमातनं वगळलेले, एवढे घटक 10वीच्या अभ्यासक्रमातनं वगळलेले आहेत. हे घटक सोडून इतर सर्व विषयांचा आपण व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. बाय बाय.